योग है, ये योग है, होता योग से ही मुक्त रोग है। इस योग से डालो बदल दुनिया की तस्वीर को, इस योग से डालो बदल दुनिया की तकदीर को। इस योग से डालो बदल दुनिया की तस्वीर को, इस योग से डालो बदल दुनिया की तकदीर को। अनमोल है ये दिन जो भारत की खोज है, ये योग है, ये योग है, होता योग से ही मुक्त रोग है। यांनी आपल्या शाळेमध्ये योग दिनाचं औचित्य साधून आपल्याला योगाबद्दल बरीचशी माहिती दिली आणि त्यांनी आपल्यासह कमेंट्स केलं आहे की वर्षभर तुम्हाला मदत करणार। ही कमेंट्स आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणून मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या शाळेमध्ये त्यांचं स्वागत करतो। सतत तुम्ही यावं, आमच्या हाकेला हो म्हणून म्हटलं तुम्ही की आम्ही तुम्हाला कधी तयार आहोत, शाळेमध्ये कोणती सुविधा लागल्यास उपलब्ध करून देईल ही मी ग्वाही देतो। आणि माझ्या गावातील प्रतिष्ठित नागरिक, प्रथम नागरिक मनोज भाऊ, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश भाऊ आणि जे आपल्याला कायद्याची भीती दाखवतात असे पोलीस पाटील गोपाल भाऊ, हे आपल्यासोबत आहे। कायदा आपल्यासोबत आहे, प्रशासन आपल्यासोबत आहे, शासन आपल्यासोबत आहे आणि आपण जे कर्मचारी आशा वर्कर ताई, तुमचं आम्हाला सहकार्य लाभणार आहे। यावेळेस जमीन बोळकी झालेली आहे। आजची 21 जून, पावसाचा पत्ता नाही। याला कारणीभूत कोण? याला कारणीभूत आहे वृक्षारोपण न केल्यामुळे। असलेली वृक्ष आपण तोडून टाकली, आपल्या बापदादांनी लावलेली। आपल्या लावायचं काही हे नाही, आपल्या शाळेमध्ये जागा नाही, पण प्रत्येकाच्या झोऱ्यावर जागा आहे। आपल्याला हे इंग्रजी झाडं कोणतेच लावायचे नाही आहे। वड, पिंपळ, आवळा, कडुलिंब हे झाडं तुम्हाला लावायचे आहे, मला दाखवायचे आहे। ते 10 जुलैपर्यंत पाऊस झाला की प्रत्येकाचं झाड पाहायला मी गावात फिरणार आहे। आता भटक भवान्याचा मी पूर्ण गाव फिरणार आहोत। तू लावलं की नाही लावलं, लावलं तर जगलं काय? तुम्ही या शाळेतून निघून जाईपर्यंत तुमचं झाड 4-4, 5-5 वर्षात झालं पाहिजे आणि पुढच्या पिढीला ऑक्सिजन, पाऊस आणि अनेक रोगापासून मुक्ती मिळाली पाहिजे। हे विद्यार्थ्यांना करायचं आहे। आणि कोणाचे पालक जरी याच्यात म्हणत असाल तर माझ्या मुलाला शेतात पाठवलं, हे करतं, त्याच्या पालकांनी माझी भेट घ्यायला सांगायचं। तुम्हीच सांगायचं, बाबा तुम्ही सरांची भेट घ्या, आपण सगळ्याशी भांडणार आहोत यावर्षी। 1 वर्ष आपल्याला विरोध पत्करावा लागत आणि चांगलं दिसल्यावर तेच आपल्या जवळ येतील नंतर। पण तुम्ही या शाळेतले झाडं पानं तोडता, जो दिसला CCTV मध्ये रोज संध्याकाळी तपासणार आहोत मी, कोण मस्त्या केल्या, काय केल्या, त्याला पनिशमेंट करणार म्हणजे करणार। शेवटची पनिशमेंट शाळेतून नाव काढून टाकणं। चांगले मुलं पाहिजे शाळेत, विद्यार्थी पाहिजे शाळेत। आज कोणता